गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आतापर्यंत आपण अल्कोहोल आणि फिनॉल हे कंप्लीट केलं होतं. आज आपण स्टार्ट करणार आहोत इथर, आणि हा एक लेक्चर आणि पुढल्या एक लेक्चर मध्ये आपण इथर कंप्लीट करणार आहोत. तर आपण स्टार्ट करू. इथर्स काय असतं? इथर्स असतं ROR, याची IUPAC नेमिंग आणि याचं क्लासिफिकेशन आपण पहिल्या लेक्चरला बघितलंय, बरोबर. हा R जो ग्रुप आहे, दिस R ग्रुप कॅन बी अल्काइल और अराइल. म्हणजे R ग्रुप ओपन चेन असू शकतो किंवा अरोमॅटिक रिंग पण असू शकतं. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे आपलं IUPAC ची परत रिव्हिजन होईल. बघा, मी जर एक एक्झाम्पल घेतलं, CH3OC2H5. IUPAC नेमिंग कसं करतात बघा. IUPAC नेमिंग अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी कोणता ग्रुप? जो R ग्रुप छोटा आहे त्याला म्हणायचं अल्कॉक्सी. तर इथं बघा CH3 आणि C2H5 आहे. तर इथं छोटा ग्रुप कोणता आहे? CH3. म्हणजे याचं नाव होणार मिथॉक्सी, कारण एक कार्बन म्हणजे मिथेन, म्हणून मिथॉक्सी. आणि जो अल्केन असतो तो हायर नंबर ऑफ कार्बन्स, हायर नंबर ऑफ कार्बन्स इथे किती? 2 कार्बन आहे, म्हणून याचं नाव होणार आहे इथेन, मिथॉक्सी इथेन. आणि कॉमन नेमिंग मध्ये हे तर झालं IUPAC नेमिंग. कॉमन नेम मध्ये आपण काय करतो? अल्काइल इथर. मग बघा, इथं मिथाइल, इथं इथाइल. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कोण पहिले येतो? E पहिले येतो की M? E पहिले येतो, म्हणून आपण याचं कॉमन नेम लिहायचं इथाइल, मिथाइल, इथर. इथाइल, मिथाइल, इथर. तर हे झालं याचं नॉमेनक्लेचर. आता याचं क्लासिफिकेशन बघा. क्लासिफिकेशन पहिले सिंपल इथर, किंवा आपण त्याला सिमेट्रिकल इथर असं पण म्हणतो. सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर. काय असतं सिंपल इथर? ज्यावेळेस हे दोन्ही R ग्रुप सारखे असते, तर त्याला आपण सिमेट्रिकल इथर म्हणतो किंवा सिंपल इथर. CH3OCH3 बघा, दोन्ही R ग्रुप सारखे. C2H5OC2H5 बघा, दोन्ही R ग्रुप सारखे. याला आपण कोणता इथर म्हणतो? सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर. दुसरा असतं मिक्स्ड इथर. सेकंड, मिक्स्ड इथर किंवा त्याला आपण अनसिमेट्रिकल इथर म्हणतो. म्हणजे R म्हणजे हा R आणि हा R ग्रुप वेगळा आहे. बघा, इथं आहे CH3OC2H5. बघा, इकडं मिथाइल, इकडं इथाइल. म्हणजे हा कोणता इथर झाला? मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर. तर हे होतं IUPAC आणि त्याचं क्लासिफिकेशन. आता आपण बघणार आहोत, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत 3 मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर. आणि या तीन मेथड्स तुमच्या सिलेबस मध्ये, म्हणून नीट लक्ष द्यायचं. 3 मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर. इन दॅट फर्स्ट मेथड इज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. खूप इम्पॉर्टंट मेथड आहे, नीट लक्ष द्यायचं. फर्स्ट मेथड इज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर बघा, मी रफ करतो, सगळ्यांनी हेडिंग घेऊन घ्या. फर्स्ट मेथड इज dehydration of alcohol. Dehydration of
अल्कोहोल. तर बघा आता नीट लक्ष द्यायचं. CH3CH2OH कोणता अल्कोहोल आहे हा? इथाइल अल्कोहोल किंवा याचा आययुपीएसी नेम इथेनॉल. प्रायमरी अल्कोहोल बघा. आता आपल्याला काय करायचं आहे सर? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मीन्स वॉटर रिमूव्हल ऑफ वॉटर. रिमूव्हल ऑफ वॉटर H2O. मग आपल्याला डिहायड्रेटिंग एजंट टाकावं लागणार. मग डिहायड्रेटिंग एजंट सगळ्यात चांगला डिहायड्रेटिंग एजंट कोणता? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा काय? डिहायड्रेटिंग एजंट. काय असतात डिहायड्रेटिंग एजंट? जे वॉटर रिमूव्ह करतात त्यांना म्हणायचे डिहायड्रेटिंग एजंट. आता बघा इथं टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट आहे. टेम्परेचर इथं पाहिजे 413 केल्विन. त्यालाच आपण 140 डिग्री सेल्सिअस म्हणतो. 413 केल्विन. तर इथं काय होतं बघा, या अल्कोहोलचे दोन मॉलिक्युल्स. कसे दोन मॉलिक्युल्स? CH3CH2OH आणि आणखी एकदा CH3CH2OH. इथून वॉटर बाहेर जातं बघा. इथून H, इथून OH, इथून H, इथून OH. तर काय तयार होईल? म्हणजे हा इथील अल्कोहोल इथं किती वेळा द्यावा लागणार? 2 टाइम्स. तर तयार होणार बघा CH3CH2O, CH2CH3, CH3CH2O, CH2CH3 प्लस वॉटर. बघा कोणता अल्कोहोल, कोणता इथर या इथं इथाइल ग्रुप, इथं इथाइल ग्रुप. अल्कोक्सी अल्केन म्हणजे इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन. याचा कॉमन नेम डाय इथाइल इथर. याचं कॉमन नेम काय? डाय इथाइल इथर. डाय इथाइल इथर. समजलं? मग बघा हा अल्कोहोल आपण किती वेळा घेतोय? 2 टाइम्स. म्हणजे एक्झाम मध्ये फक्त असं लिहिलेलं असणार बघा C2H5OH कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 413 केल्विन. गिव्ह द प्रोडक्ट. 413 म्हटलं तर तुम्ही हे 2 टाइम्स घ्यायचं. एक्झाम मध्ये तर 2 लिहिलेलं असणार आहे. कारण एका अल्कोहोल जर आपण बीकर मध्ये घेतलं त्याच्यात खूप सारे मॉलिक्युल्स असू शकतात. त्याच्यातले किती मॉलिक्युल्स कंबाईन होतात? 2 मॉलिक्युल्स. आणि एक स्पेसिफिक टेम्परेचर 413 केल्विनला. कोणत्या टेम्परेचरला? 413 केल्विन. तर इथं असं नाही लिहिलेलं असणार की 2 टाइम्स घ्या. ते आपण घ्यायचे टेम्परेचर बघून 413 केल्विन. ओके. आता नीट लक्ष द्या. जर हे टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं तर बघा मी आता या 2 रिएक्शन लिहितो. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होतं? बघा CH3CH2OH concentrated H2SO4. What is the role of concentrated H2SO4? Dehydrating agent. Temperature 413 Kelvin means 140 degree Celsius. तर हा मॉलिक्यूल किती वेळा घ्यायचा? 2 वेळेस. तर काय तयार होईल? C2H5O, C2H5 प्लस वॉटर. याचं नाव काय? इथॉक्सी इथेन. पण हेच टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर मी परत इथे अल्कोहोल लिहितो बघा CH3CH2OH कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. फक्त आता टेम्परेचर किती आहे? 453 केल्विन. 453 केल्विन किंवा काही बुक्स मध्ये 443 केल्विन असेल. 453 किंवा 453 म्हणजे टेम्परेचर किती? 170 डिग्री टू 180
डिग्री. काही बुक्स मध्ये 443 दिलंय, काही बुक्स मध्ये 453 दिलंय. तर हायर टेम्परेचरला काय होतं, आपण हे दोन मॉलिक्युल्स नाही घेत, एकाच मॉलिक्युल मधून वॉटर बाहेर जातं. कसं एका मॉलिक्युल मधून बाहेर जाईल, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथून तुम्ही त्या कार्बनला अल्फा मार्क करा. बघा मी हे परत लिहितो, CH3 CH2OH. OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा मार्क करा. त्याच्या शेजारच्या कार्बनला काय मार्क करा, बीटा. तर तुम्ही काय करायचं, OH काढायचा अल्फातून आणि हायड्रोजन काढायचा बीटातून. तर बीटा किती हायड्रोजन आहे, तर 3 हायड्रोजन आहे. तर मी एक हायड्रोजन असं खाली दाखवतो आणि त्याला बॉक्स करतो. बघा इथून OH इथून यायचे, इथून OH इथून यायचे, काय बाहेर गेलं, वॉटर. बघा इथं पण डिहायड्रेशन होते, H2. तर काय कंपाऊंड तयार होईल, CH2 सिंगल बॉन्ड CH2. कार्बनला किती बॉन्ड्स असतात, 4 बॉन्ड्स. इथं 3च बॉन्ड आहे, म्हणजे इथं डबल बॉन्ड येणार, म्हणजे इथं तयार झालं इथीन, म्हणजे इथं तयार होतं अल्कीन. बघा लोअर टेम्परेचरला इथर, हायर टेम्परेचर अल्कीन. म्हणजे 413 केल्विनला इथर आणि 453 किंवा 443 केल्विनला अल्कीन. म्हणून इथं टेम्परेचर मेन्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं, काही अडचण. चला आता आपण हे सब मेकॅनिझम बघू. आणि मी जे हे टेम्परेचर्स तुम्हाला सांगितले हे फक्त इथिल अल्कोहोलचे टेम्परेचर आहे, सगळ्यांचे टेम्परेचर नाही, हे फक्त इथिल अल्कोहोलचे. ब्युटिल अल्कोहोल, पेंटिल अल्कोहोल त्याचं टेम्परेचर जसं चेन वाढत जाईल टेम्परेचर कमी कमी होत जाईल. पण आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला इथिल अल्कोहोलचं स्टडी आहे, म्हणून आपण इथिल अल्कोहोल स्टडी करायचा. आणि मेकॅनिझम तुमच्या बोर्डच्या बुक्स मध्ये पण मेकॅनिझम आहे, म्हणून बोर्डला पण हे मेकॅनिझम विचारलं जाऊ शकतं. म्हणून आपण इथिल अल्कोहोलचं मेकॅनिझम आता डिटेल मध्ये बघणार आहोत. ओके, तर बघा चॅप्टरचं नाव आता आपण कोणतं टॉपिक बघतो, इथर. म्हणून आपण 413 केल्विनची रिएक्शन बघणार आहे. 453 केल्विनची रिएक्शन इथं नाही बघणार आहे, कारण ते अल्कीन तयार होतं. ओके, आपण कोणत्या रिएक्शन स्टडी करणार आहोत, इथर. तर काय होती ती रिएक्शन बघा, CH3 CH2OH. How many times you need to take it? 2 times. काय वापरणार तुम्ही, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, टेम्परेचर 413 केल्विन. तर काय तयार होईल, C2H5O C2H5 प्लस H2O. बरोबर. तर बघा इथं मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट्स घेऊन देतो. ही रिएक्शन आहे SN2. काय फुल फॉर्म SN2 चा, बाय मॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बाय मॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बाय मॉलिक्युलर म्हणजे काय, दोन मॉलिक्युल्स. न्यूक्लियोफाइल म्हणजे काय, ज्याच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे त्याला आपण न्यूक्लियोफाइल म्हणतो, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. तर सबस्टिट्यूशन म्हणजे एक न्यूक्लियोफाइल आत येणार, दुसरा न्यूक्लियोफाइल बाहेर जाणार. ओके, तर SN2 म्हटलं तर ही सिंगल स्टेप रिएक्शन आहे. आणि तुम्हाला जर आठवत असेल SN2 तर बॅक साइड अटॅक होतो. कसा अटॅक होतो, बॅक साइड अटॅक. ओके, तर बघा या रिएक्शनचा आपण मेकॅनिझम बघू. तर या दोन मॉलिक्यूल पैकी एक मॉलिक्यूल इथिल अल्कोहोलचं मी पहिला घेतो. बघा स्टेप फर्स्ट, CH3 CH2OH. हा सल्फ्युरिक ऍसिडचं काम काय आहे, H+ सप्लाय करणं. बरोबर, ऍसिडचं काम काय असतं, H+ सप्लाय करणं. तर या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. बघा मी खूप वेळा हे सांगितलंय तुम्हाला, ऑक्सिजनला 2 बॉन्ड असले तर किती लोन पेअर असतात, 2 लोन पेअर असतात. मग बघा इथं लोन पेअर इथं हायड्रोजन आहे, मग हा हायड्रोजन येईल. तर काय काय होईल, CH3 CH2OH H पॉझिटिव्ह आणि एक लोन पेअर आहे कसा. आता ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज का बरं आला, कारण ऑक्सिजनने आपले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याला दिले. ओके,
तर या स्टेपला काय नाव देता येईल? हा अल्कोहोल होता, आता आपण त्याच्यात हायड्रोजन टाकला आणि हायड्रोजनला दुसरं नाव प्रोटॉन पण आहे, म्हणजे मी या स्टेपला प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल म्हणू शकतो का? कारण मेकॅनिझम मध्ये आपल्याला प्रत्येक स्टेपला नाव द्यावं लागतं, म्हणून पहिली स्टेप काय? फर्स्ट स्टेप प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. बघा दुसरी स्टेप, मी दुसरा अल्कोहोल देतो कारण 2 टाइम्स आहे ना, तर दुसरा अल्कोहोल CH3 CH2OH, परत त्याच्यावर लोन पेअर, परत त्याच्यावर लोन पेअर. आणि पहिल्या अल्कोहोलचं काय झालं? प्रोटोनेशन झालं, तो अल्कोहोल येतो CH3 CH2OH H आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. बघा इथं वॉटर आहे H2O आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इथं गुड लिव्हिंग ग्रुप आहे. आणि हा दुसरा अल्कोहोल कोणता? ऑक्सिजनवर लोन पेअर्स आहे, म्हणजे हा ऍक्ट करणार ऍज अ न्यूक्लियोफाइल, हा करणार बॅक साइड अटॅक. कोणावर बॅक साइड अटॅक करणार? कारण हे ऑक्सिजन काय करणार? 2 इलेक्ट्रॉन्स घेऊन बाहेर जाणार, त्याच वेळेस हा अटॅक करणार, म्हणजे हे सायमल्टेनियसली होत असतं. असं नाही का पहिलं वॉटर बाहेर जाईल, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, असं होत नाही. कारण SN2 जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला असेल तर SN2 मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होत नाही. ज्यावेळेस हा अटॅक करेल त्यावेळेसच हा वॉटर बाहेर जाईल. तर काय तयार होईल बघा, इथून स्टार्ट करू आपण. CH3 CH2O, हा H खाली शिफ्ट करतो मी असं H. ते ऑक्सिजन कोणावर कोणाला अटॅच करायचं? CH2 ला. बघा इथे एरो आहे, इथं CH2 आणि इथं CH3. बघा ऑक्सिजनने स्वतःचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दिले, पण ऑक्सिजनवर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. आणि इथून बाहेर काय गेलं? वॉटर H2O. दिसतंय? ओके. आता बघा काय नाव देता येईल याला? असं म्हणता येईल का? न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल. न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल. न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल. मग मला एक गोष्ट सांगा, जर याला बॅकसाइड अटॅक करायचं जर असेल तर हा जो प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल पाहिजे. का बरं प्रायमरी पाहिजे? कारण हा जर सेकंडरी किंवा टर्शियरी असता, बघा हा जर असा ग्रुप असता CH3 CH3 CH3OH H पॉझिटिव्ह, बघा याला बॅकसाइड अटॅक करण्याला इतकी जर क्राउडिंग जर असली तर बॅकसाइड अटॅक होईल का? नाही होणार. जर तुम्ही SN2 ची सिक्वेन्स बघितली असेल तर प्रायमरी, सेकंडरी आणि नंतर असते टर्शियरी, म्हणजे इथं क्राउडिंग कमी पाहिजे. काय कमी पाहिजे? क्राउडिंग कमी पाहिजे. बघा इथं खूप सारी क्राउडिंग आहे, म्हणून आपण ही जी डिहायड्रेशन रिएक्शन आहे ही प्रायमरी साठी घेतो, आपण प्रायमरी अल्कोहोल घेतो. बघा मी कोणता अल्कोहोल घेतला होता? प्रायमरी अल्कोहोल. OH ज्या कार्बन अटॅचच्या प्रोटॉन एकच कार्बन अटॅच आहे, म्हणून हा प्रायमरी अल्कोहोल आहे. तर ध्यानात ठेवायचं, डिहायड्रेशन करण्यासाठी आपण कोणता अल्कोहोल घेतो? प्रायमरी अल्कोहोल. जर आपण सेकंडरी किंवा टर्शियरी अल्कोहोल घेतला तर काय होईल आपण पुढे बघू, कारण क्राउडिंग झाल्यामुळे बॅकसाइड अटॅकच होणार नाही. समजलं? तर पुढे बघा, लास्ट स्टेप, थर्ड स्टेप काय तयार झाला आता? CH3 CH2OH CH2. आता बघा ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. ऑक्सिजन स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज फार काळ ठेवणार नाही, म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स पुढे जातील परत ऑक्सिजनवर, म्हणजे हा हायड्रोजन फ्री झाला. तर काय तयार होईल? CH3 CH2O CH2 CH3 आणि H+. बघा जो H+ आपण पहिल्या स्टेप मध्ये ऍड केला होता तो शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला आहे तसा भेटतो, म्हणजे इथं H2SO4 काय ऍज अ कॅटलिस्ट अँड डिहायड्रेटिंग एजंट.
कॅटलिस्ट आणि डिहायड्रेटिंग एजंटचं काम करतो हा, कारण आपण शिकलोय कॅटलिस्ट विल स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन विदाउट टेकिंग पार्ट. बघा पहिल्या स्टेप मध्ये त्यांनी ऍड केला, आपण शेवट स्टेप मध्ये आपल्याला आय तसा भेटला, म्हणून आपण आज सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 खूप कमी प्रमाणात घेतला तरी चालेल, कारण आपण हा परत तो रिएक्शन नंतर आपल्याला भेटणार आहे. मग परत आपण दुसऱ्या रिएक्शन साठी तो सल्फ्युरिक ऍसिड आपण काय करू शकतो, वापरू शकतो. समजलं मी काय म्हटलं? हा H2SO4 परत आपल्याला शेवटच्या स्टेप मध्ये आहे तसा भेटेल. याचा अर्थ स्मॉल अमाउंट ऑफ H2SO4 इज इनफ टू कॅरी आउट रिएक्शन, कारण इट इज रिजनरेटेड, तो परत रिजनरेट होतो, तो कंझ्युम होत नाही. समजली 3 स्टेप्स. तर या स्टेपला काय नाव द्यायचं, इथून आपण हायड्रोजन काढून घेतलाय, मग डीप्रोटोनेशन म्हणू शकतो का, कारण ऍडिशन ऑफ हायड्रोजन आपल्याला प्रोटोनेशन म्हणतो, मग रिमूव्हल ऑफ हायड्रोजनला आपण काय म्हणू शकतो, डीप्रोटोनेशन. तर बघा सेकंड थर्ड स्टेप डीप्रोटोनेशन. डीप्रोटोनेशन टू गिव्ह इतर असं लिहू शकतो. बघा ही जर मेकॅनिझम तुम्हाला विचारले तर 3 स्टेपला तुम्हाला 3 मार्क भेटणार आहे, म्हणून मेकॅनिझम जर विचारलं तर 3 मार्कला मेकॅनिझम विचारली जाते, म्हणून या स्टेप वारंवार प्रॅक्टिस करा, फार काय अवघड नाही याच्यात. समजलं? तर हे होतं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. समजलं कसं करायचं? आता व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ दिस डिहायड्रेशन? बघा आता नेक्स्ट पॉइंट घेऊ, आता मेकॅनिझम नंतर आपण बघू. Drawback of dehydration of alcohol. बघा इथं 3 ड्रॉबॅक्स आहे. तर पहिला ड्रॉबॅक आपण ऑलरेडी स्टडी केला का, टेम्परेचर जर वाढलं तर इथर ऐवजी काय भेटणार आहे आपल्याला, अल्कीन. बरोबर, म्हणजे आपल्याला टेम्परेचर या रिएक्शनचं कंट्रोल करावं लागणार. ज्यावेळेस आपण प्रिपेअर करणार आहे त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करावं लागणार. का बरं टेम्परेचर कंट्रोल करावं लागणार? कारण लोअर टेम्परेचर असेल तर इतर, हायर टेम्परेचर असेल तर अल्कीन तयार होतं. बघा परत ती रिएक्शन लिहितो मी, CH3 CH2OH. इथं मी वापरतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, इथं पण वापरतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इथं टेम्परेचर 413 केल्विन, इथं टेम्परेचर 443 केल्विन, किंवा काही बुक्स मध्ये 453 केल्विन दिलंय. तर लोअर टेम्परेचरला 2 मॉलिक्युल्स एकत्र येऊन वॉटर बाहेर जातात, म्हणजे काय तयार होईल, C2H5O, C2H5 इथर प्लस वॉटर. आणि हायर टेम्परेचरला 453 केल्विनला एकाच मॉलिक्युल मधून वॉटर बाहेर जातं, एकाच मॉलिक्युल मधून वॉटर बाहेर जातं. मग काय तयार होतं, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस वॉटर, म्हणजे तयार काय होणार आहे, आपण इथिन तयार होणार आहे. तयार काय होणार आहे, इथिन. समजलं? म्हणजे आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करावंच लागणार इथं, नाही तर आपण तयार करायला जायचो इथं आणि तयार व्हायचं अल्कीन, कारण आपण टेम्परेचर कंट्रोल केलं नाही. ओके, दुसरा नाउ सी द सेकंड ड्रॉबॅक. पहिला ड्रॉबॅक समजलं तुम्हाला, लोअर टेम्परेचरला काय तयार होईल, इथं लोअर टेम्परेचर म्हणजे 413 केल्विन, आणि हायर टेम्परेचरला म्हणजे 443 केल्विन किंवा 453 केल्विनला काय तयार होईल, अल्कीन. सेकंड ड्रॉबॅक, see what is the second drawback? Primary alcohol gives ether, but secondary and tertiary alcohol undergoes elimination
टू गिव्ह अल्कीन. म्हणजे आपल्याला इतर तयार करण्यासाठी काय कोणत्या अल्कोहोलची गरज आहे? प्रायमरी. आपण जर प्रायमरी ऐवजी सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल घेतला तर बघा मी इथं टर्शरी अल्कोहोल घेतो CH3 CH3OH आणि याची कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर टाकला, आता डिहायड्रेशन व्हायचंय. बघा हा टर्शरी असल्यामुळे OH इथून जाणार. का बरं OH इथून जाणार? कारण OH इथं गेल्यानंतर जो कार्बोकटायन तयार होतो तो टर्शरी कार्बोकटायन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे टर्शरी कार्बोकटायन हा जास्त स्टेबल असतो. म्हणजे कोणती मेकॅनिझम होईल इथं? SN2 होणार नाही, SN1 होईल. म्हणून आपल्याला ही रिॲक्शन मी तुम्हाला सांगितले SN2 आहे, म्हणून आपल्याला फक्त प्रायमरी अल्कोहोलच पाहिजे. सेकंडरी आणि टर्शरी जर घेतला तर SN2 ऐवजी तयार काय होईल? SN1. मग बघा OH इथून आणि हायड्रोजन कोणतेही, कारण OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा म्हणा. मग शेजारचा कार्बन बीटा, हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे. पुढून पण तुम्ही एक हायड्रोजन काढा, मी इथून एक हायड्रोजन काढतो. बघा हा H आणि हा OH वॉटर बाहेर जाईल, बरोबर. तयार काय होईल बघा? CH3 CH2. आता इथं डबल बॉन्ड आहे कारण इथून H इथून OH इथं डबल बॉन्ड आणि इथं CH3 प्लस वॉटर. बघा म्हणजे एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा का जर आपल्याला इतर पाहिजे असेल तर प्रायमरी अल्कोहोल आणि लोअर टेम्परेचर. प्रायमरी अल्कोहोल आणि लोअर टेम्परेचर. लोअर टेम्परेचर म्हणजे किती? 413 केल्विनच पाहिजे. समजलं? तर तिसरी ड्रॉबॅक बघा, थर्ड ड्रॉबॅक ऑफ दिस मेथड, only simple ether can be prepared by this method. किंवा असं म्हणा, this method is useful to prepare, this method is useful to prepare simple ether because mixed ether, because to prepare mixed ether, to prepare mixed ether we require different alcohols and hence mixture of products are formed. म्हणजे काय? दिस मेथड इज युजफुल टू प्रिपेअर सिंपल इथर. सिंपल इथर प्रिपेअर करायचं म्हणजे बघा इथं CH3OH आणि इथं पण कारण आपण असं लिहू बघा 2 times CH3OH concentrated H2SO4 413 केल्विन. तर दोनदा CH3OH घेतलं तर काय होईल बघा CH3OH परत CH3OH इथून H इथून OH. तर काय तयार होईल CH3O CH3 प्लस वॉटर. बघा सिंपल इथर आहे पण मिक्स्ड इथर साठी आपल्याला 2 वेगळे अल्कोहोल लागणार. तर बघा मिक्स्ड इथर मध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा. आता मी रफ करतो तुम्हाला समजून सांगतो. बघा मी जर एक अल्कोहोल घेतला CH3OH
आणि दुसरा घेतला C2H5OH, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, टेम्परेचर 413 केल्विन. तर मला सांगा या मिथिल अल्कोहोलचे पण खूप सारे मॉलिक्युल्स त्याच्यात असणार, या इथिल अल्कोहोलचे पण खूप सारे मॉलिक्युल्स त्याच्यात असणार. म्हणजे हा स्वतः संग रिएक्ट होऊ शकतो का? निश्चितच होणार. हा स्वतः संग पण रिएक्ट होणार. स्वतः संग रिएक्ट झाला तर काय होणार बघा, CH3OH आणि CH3OH, इथून वॉटर काढा बरं. तर एक प्रोडक्ट काय होणार आहे, CH3OCH3. हा जर 2 टाइम घेतला तुम्ही, मग तुम्ही क्वेश्चन विचारणार हा 2 टाइम घ्यायचा का? कारण तुम्ही जर हा इथिल अल्कोहोल जर त्या बिकर मध्ये घेतला तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यात किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. खूप सारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असू शकतात त्याच्यात, खूप सारे मोल्स असू शकतात त्याच्यात. मग हा स्वतः संग सुद्धा रिएक्ट होईल ना. मग स्वतः संग रिएक्ट झाला तर दुसरा प्रोडक्ट काय होणार आहे, C2H5O, C2H5. आणि तिसरा प्रोडक्ट हा याच्या संग रिएक्ट होईल. तिसरा प्रोडक्ट काय होणार आहे, CH3O, C2H5. म्हणजे आपल्याला पाहिजे होता हा तिसरा प्रोडक्ट CH3O, C2H5 म्हणजे मिक्स्ड इथर पाहिजे होता. पण त्याच्या संग आणखीन किती प्रोडक्ट्स भेटतात आपल्याला, आणखीन 2 प्रोडक्ट्स. म्हणजे टोटल किती प्रोडक्ट्स भेटतात, 3 प्रोडक्ट्स. मग 3 प्रोडक्ट भेटले तर परत त्याला सेपरेट करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये खूप सारा खर्च येतो. म्हणून हा ड्रॉबॅक आहे रिएक्शनचा. सिंपल इथर व्यवस्थित प्रिपेअर करू शकतो आपण, पण मिक्स्ड इथरसाठी 2 वेगळे अल्कोहोल पाहिजे. मिक्स्ड इथरसाठी 2 वेगळे अल्कोहोल पाहिजे. आणि 2 वेगळे अल्कोहोल जर घेतले तो अल्कोहोल स्वतः संग पण रिएक्ट होईल, ज्याला आपण सेल्फ कंडेन्सेशन म्हणतो. दुसरा अल्कोहोल पण स्वतः संग रिएक्ट होईल आणि मग ते दोघं एकामेकांसंग रिएक्ट होतील. असे किती प्रोडक्ट्स भेटतील आपल्याला, 3 प्रोडक्ट्स, 2 बाय सेल्फ कंडेन्सेशन आणि 1 बाय क्रॉस कंडेन्सेशन. तर हा ड्रॉबॅक समजलं. आता लास्ट पॉइंट ऑफ द फर्स्ट मेथड काय होती, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर बघा चला ड्रॉबॅक्स तर झाले आता सगळे. तर लास्ट पॉइंट काय आहे, CH3CH2OH. बघा तुम्ही जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर घेतला तर टेम्परेचर किती, 430 केल्विन. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 443 किंवा काही बुक्स मध्ये 453 केल्विन. जर तुम्ही CBSE चा बुक बघितला तर तिथं 443 केल्विन आहे आणि बोर्ड बुक बघितला तर तिथं 453 केल्विन आहे. तर इथं तयार काय होतो, इथं C2H5O, C2H5 प्लस वॉटर आणि इथं काय तयार होतं, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस वॉटर. आता मला शेवटचा पॉइंट काय सांगायचं आहे तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऐवजी तुम्ही Al2O3 पण वापरू शकता. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऐवजी तुम्ही Al2O3 हा पण डिहायड्रेटिंग एजंट आहे, पण जर तुम्हाला इथं तयार करायचं असेल तर इथं टेम्परेचर पाहिजे 250 डिग्री सेल्सिअस. 250 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, 273 प्लस 250 523 केल्विन. आणि जर तुम्हाला अल्किन तयार करायचं असेल Al2O3 वापरून तर 350 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, 623 केल्विन. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऐवजी जर एरोवर Al2O3 दिसला तरी ते करेक्ट आहे. म्हणजे इथं पण बघा लोअर टेम्परेचरला काय तयार होतं इथं, पण इथं लोअर टेम्परेचर फक्त वेगळं आहे 250 डिग्री सेल्सिअस. 250 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, दॅट इज 523 केल्विन. आणि 350 डिग्रीला अल्किन तयार होतं म्हणजे 623 केल्विन. समजलं. तर दिस वॉज ऑल अबाउट डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. समजलं तुम्हाला सगळ्यांना. Now see second method from alkyl halide, Williamson's synthesis. Already आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये विलियमसन सिंथेसिस बघितले, that is formation of ether.
तरी आपण इथं परत विलियमसन सिंथेसिस बघू. आता याचा ऍडव्हान्टेज काय, इथं तुम्हाला सिंपल इथर ऍज वेल एज मिक्स्ड इथर प्रिपेअर करू शकतो. म्हणजे फर्स्ट पॉइंट लिहून घ्या, सिंपल इथर and mixed ether can be prepared. आता विलियमसन सिंथेसिस साठी काय लागतं बघा, एक अल्किल हॅलाइड लागतो RX आणि एक सोडियम किंवा पोटॅशियम अल्कोक्साइड लागतो. सोडियम किंवा पोटॅशियम अल्कोक्साइड म्हणजे काय तर बघा, मी तर डायरेक्ट एक्झाम्पल घेतो. CH3OH हा कोणता अल्कोहोल आहे, मिथेनॉल. इथं पण मी घेतो CH3OH, हा पण मिथेनॉल आहे. पण मी इथून जर हा हायड्रोजन काढला तर याला मिथॉक्साइड म्हणतात. H जर असेल तर मिथेनॉल आणि H जर काढला तर मिथॉक्साइड. मग मी याच्या जागेवर जर सोडियम टाकला Na+O- याला आपण काय म्हणतो, सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड. तुम्ही पोटॅशियम पण टाकू शकता. का बरं सोडियम किंवा पोटॅशियम टाकायचं, कारण सोडियम हा +1 आहे, पोटॅशियम हा +1 आहे आणि हायड्रोजन पण काय +1 आहे. समजतं. तर मी ती रिॲक्शन तुम्हाला आधी समजून सांगतो बघा. इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. समजा मी इथे अल्कोहोल घेतला आणि या H च्या जागेवर मला जर सोडियम आणायचं असेल तर मी याची रिॲक्शन कशा संग कराल, सोडियम मेटल संग. याची रिॲक्शन कशा संग कराल मी, सोडियम मेटल संग. हा H इथं जाईल, Na इथं जाईल, H इथं जाईल, तर काय तयार होईल, C2H5ONa, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. तर हायड्रोजन बाहेर जाईल ऍज H, पण हायड्रोजन काय असतो, डायटॉमिक असतो. तर मग इथं 2 टाइम्स, इथं 2 टाइम्स, इथं 2 टाइम्स आणि इथं 2 टाइम्स. म्हणजे झालं का नाही, सोडियम इथॉक्साइड तयार, सोडियम इथॉक्साइड तयार. तो सोडियम इथॉक्साइड किंवा सोडियम मिथॉक्साइड कसं प्रिपेअर करायचं ते तुम्हाला समजलं. म्हणजे या रिॲक्शन साठी आपल्याला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या त्या 2 गोष्टी, वन इज अल्काइल हॅलाइड RX and one is sodium alkoxide. One is alkyl halide and another is alkoxide. तो सोडियम अल्कोक्साइड असू शकतो किंवा पोटॅशियम अल्कोक्साइड असतो. हा Na+O-. का बरं मी असं लिहिलं, कारण NaX बाहेर जाईल. काय बाहेर जाईल, NaX. Na is +1, X is -1. X म्हणजे हॅलोजन्स, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर काय तयार होईल, ROR plus NaX. बघा इथे एक्झाम्पल देतो आपण मी. C2H5Br आहे का अल्किल हॅलाइड प्लस O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह C2H5. इथून Na इथून Br, air over heat and dry ether as a solvent. बघा heat ड्राय तर काय तयार होईल बघा, C2H5O C2H5 प्लस NaBr. बरोबर, समजली व्यवस्थित रिॲक्शन तुम्हाला. ओके, आता बघा काय रिॲक्शन तुम्ही कंप्लीट करा. मी इथे लिहितो बघा, CH3Br प्लस C2H5ONa
एरो ड्राय इथर अँड हीट, ही रिएक्शन तुम्ही कंप्लीट करा. दुसरी रिएक्शन C2H5Br प्लस CH3O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह ड्राय इथर अँड हीट, ही रिएक्शन तुम्ही कंप्लीट करा. बघा याला आपण काय म्हणतो, विलियमसन्स सिंथेसिस. ओके, आता बघा ही रिएक्शन फिनॉल संग करता येईल का? बघा हा झाला फिनॉल. मी आधी याचं काय करतो, सोडियम अल्कोक्साइड तयार करतो. तुम्हाला माहिती आहे फिनॉल इज स्लाइटली ऍसिडिक, आपण शिकलोय. मग याचं रिएक्शन जर बेस संग जर केली NaOH, इथून H, इथून OH, तर सोडियम फिनॉक्साइड तयार होतं. तुम्हाला आठवतं काय तयार होतं, सोडियम फिनॉक्साइड. आताच आपण फिनॉलचे रिएक्शन कंप्लीट केले, तर काय तयार होतं, सोडियम फिनॉक्साइड O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह, सोडियम फिनॉक्साइड प्लस CH3Br, तर हा Na जाईल या Br संग. काय कंडिशन होती, ड्राय इथर आणि हीट करायचं, काय तयार होतं बघा, OCH3 प्लस NaBr. OCH3 ला काय म्हणतो आपण त्याला म्हणत असतो एनिसोल. काय म्हणत असतो आपण त्याला, एनिसोल. ओके, समजतं. तर या विलियमसन सिंथेसिसचा काही लिमिटेशन्स आहेत. बघा याच्या पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत आणि लिमिटेशन्स वरून क्वेश्चन येतो, म्हणून इकडे लक्षात द्यायचं. काय बरं लिमिटेशन काय, प्रॉपर reactant should be taken. Proper reactant should be taken. याचा अर्थ काय, ही जी रिएक्शन आहे, कोणती रिएक्शन बघा, RO निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह, हा काय अल्कोक्साइड, आणि दुसरं काय RX अल्काइल हॅलाइड. ही जी विलियमसन सिंथेसिस आहे, ही पण कोणती रिएक्शन आहे, SN2 रिएक्शन. SN2 रिएक्शन मध्ये बाय मॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर इथं बॅकसाइड अटॅक होत असणार आहे, SN2 म्हणजे बॅकसाइड अटॅक. आता बघा ज्याच्यावर बॅकसाइड अटॅक होणार आहे, कोणावर बॅकसाइड अटॅक होणार आहे, अल्काइल हॅलाइडवर. तर हा अल्काइल हॅलाइड कसा पाहिजे, प्रायमरी. का बरं प्रायमरी पाहिजे, कारण बॅकसाइड अटॅक होण्यासाठी क्राउडिंग कमी पाहिजे, आणि क्राउडिंग सगळ्यात कमी कोणात असते, प्रायमरी मध्ये क्राउडिंग कमी पाहिजे. तर कोण अटॅक करणार आहे, अल्कोक्साइड. तर या ऑक्सिजन कड इलेक्ट्रॉन्स असले तरच तो असं बॅकसाइड अटॅक करेल, आणि इथं X बाहेर जाईल, आणि हा X हा गुड लिव्हिंग ग्रुप पाहिजे. तर X काय असतो, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. क्लोरीन ब्रोमीन आयोडीन असलं तर खूप चांगलं, कारण बघा क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. क्लोरीन आपण घेत नाही, पण जसं आपण ग्रुप मध्ये खाली जातो, कोणाची साईज सगळ्यात जास्त साईज कोणाची असते, आयोडीनची. आणि आयोडीनची साईज जर मोठी असेल तर लवकर बॉन्ड तुटल. समजलं ना तुम्हाला. जसं तुम्ही डाऊन द ग्रुप जातात तसं ॲटॉमिक साईज काय होत जाते, वाढत जाते. तर सगळ्यात जास्त ॲटॉमिक साईज कोणाची, आयोडीनची. मग आयोडीन विल बी गुड लिव्हिंग ग्रुप. आपल्याला इकडे गुड लिव्हिंग ग्रुप पाहिजे, कारण एकदा बॅक साइड अटॅक झाला तर तो ग्रुप
इझिली बाहेर गेला पाहिजे. म्हणजे फास्टर रिएक्शन कोणाच होईल? आर आय नंतर आर बी आर नंतर आर सी एल. समजलं? फास्टर रिएक्शन कशात होईल? आर आय आर बी आर आणि नंतर आर सी एल. तर मला सांगा, या ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन असले तरच तो बॅक साइड अटॅक करेल. मग इलेक्ट्रॉन्स कधी त्याच्यावर जास्त असतात? ज्यावेळेस हा आर ग्रुप त्याला इलेक्ट्रॉन्स देईल. कारण आर ग्रुपवर कोणता इफेक्ट असतो? प्लस आय इफेक्ट. त्याने जर याला इलेक्ट्रॉन दिले तर तो पुढे जाऊन अटॅक करू शकतो. म्हणजे हा जर टर्शियरी जर असला तर ही रिएक्शन फास्टर होईल. म्हणजे प्रॉपर रिएक्शन शुड बी टेकन. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे एकदम सिंपल मिनिंग आहे बघा त्याचं. जो तुमचा अल्काइल हॅलाइड आहे, जो तुमचा अल्काइल हॅलाइड आहे तो कसा पाहिजे? प्रायमरी. जो तुमचा अल्कोक्साइड आहे तो कसा पाहिजे? टर्शियरी. नंतर सेकंडरी आणि नंतर प्रायमरी. पण कधी तो जास्त प्रोडक्ट देणार? ज्यावेळेस तो टर्शियरी असेल. बघा मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देऊन हा कन्सेप्ट तुमचा एकदम क्लिअर होईल. आता बघा, CH3 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 O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. तर हा कसा अल्कोक्साइड या? टर्शियरी अल्कोक्साइड आहे. बघा, हा CH3 इलेक्ट्रॉन देणार, हा CH3 इलेक्ट्रॉन देणार, हा CH3 इलेक्ट्रॉन देणार. मग एक कार्बन कोणाला इलेक्ट्रॉन देणार? या ऑक्सिजनला. म्हणजे ऑक्सिजन आता इझिली अटॅक करू शकतो. कोणावर अटॅक करायचा आहे? ज्याच्यावर अटॅक करायचा आहे तो प्रायमरी पाहिजे. तर बघा, हा काय? प्रायमरी हॅलाइड. हा अल्काइल हॅलाइड आहे. कोणता अल्काइल हॅलाइड आहे? मी डायरेक्ट नाव लिहितो त्याचं. हा मिथाइल ब्रोमाइड आहे. मिथाइल ब्रोमाइड. किंवा सगळ्यात फास्टर कोण देईल? मिथाइल आयोडाइड. तर आपण मिथाइल आयोडाइड घेऊ. बघा, अटॅक किती इझिली होईल. तर याच्यावर खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत. का खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत? कारण हे आर ग्रुप काय करतात? त्याला इलेक्ट्रॉन देतात आहे. म्हणून बॅक साइड अटॅक होईल. हा आय मायनस बाहेर जाईल. बरोबर? काय तयार होईल बघा? ड्राय तर हीट CH3 CH3 इथं CH3 इथं O. हा Na जाईल या I संग NaI आणि हा O आणि CH3 जॉईन होईल. Na. बघा, झाली का रिएक्शन? ही रिएक्शन खूप फास्टर होईल. पण जर आता आपण विरुद्ध करून बघू, याला आपण अल्कोक्साइड घेऊ आणि याला अल्काइल हॅलाइड घेऊ, तर काय होतं आपण बघू. याला अल्कोक्साइड घेऊ, पाहिजे तर असंच आहे. कसं? अल्काइल हॅलाइड कसा पाहिजे तुमचा? प्रायमरी. कारण त्याच्यावर बॅक साइड अटॅक होणार आहे. म्हणजे तो प्रायमरी पाहिजे. आणि अल्कोक्साइड इलेक्ट्रॉन देणार आहे म्हणून त्याच्यावर इलेक्ट्रॉन जास्त येण्यासाठी तो कसा पाहिजे? टर्शियरी. तो कसा पाहिजे? टर्शियरी पाहिजे. तर बघा, आता जर मी याचं विरुद्ध केलं तर काय प्रॉब्लेम होतो? म्हणजे लगेच तुम्हाला कळेल काय त्याचा ड्रॉबॅक. आता हा जर अल्कोक्साइड घेतला, हा प्रायमरी, याचं नाव काय आहे? सोडियम मिथॉक्साइड प्लस हा टर्शियरी अल्काइल हॅलाइड. ड्राय तर आणि हीट. मला सांगा, हा ज्यावेळेस बॅक साइड अटॅक करायला जाईल तर किती मोठे ग्रुप्स आहे बघा. आता हे कसे असणार आहे? CH H आपण CH H H आणि इथं पण 3 हायड्रोजन्स.
आता समजलं तुम्हाला? बघा आता किती क्राउडिंग होते. हा क्राउडिंग इतकं क्राउडिंग होतंय का हा तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. याला या कार्बनवर बॅक साइड अटॅक करायचा आहे, त्या कार्बनवर पोहोचू शकणार नाही, म्हणून हा इथूनच हायड्रोजन घेऊन बाहेर जाईल. बघा हा इथूनच हायड्रोजन घेऊन बाहेर जाईल. मग हायड्रोजनचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इथे येतील आणि हा इथं Br बाहेर जाईल. समजलं? हा ऑक्सिजन काय करेल? इथून एक हायड्रोजन घेऊन बाहेर जाईल. ऑक्सिजन तर ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे तो फक्त काय घेईल? हायड्रोजनच घेईल. म्हणजे काय तयार होईल? एक प्रोडक्ट CH3OH अल्कोहोल, हा Na आणि इथून हा Br बाहेर गेला तर तयार होईल NaBr. तर इथं डबल बॉन्ड तयार झाला. म्हणजे काय तयार होतंय बघा? CH2 डबल बॉन्ड C, इथं CH3 आणि इथं CH3. म्हणजे तयार काय होतंय? अल्किन तयार होतंय. आणि आपल्याला अल्किन तयार करायचं नाही, आपल्याला इथर तयार करायचंय. मग काय लक्षात ठेवायचं? विलियमसन सिंथेसिस मध्ये बघा, आता एवढं लेक्चर तुम्ही ऐकलं, फक्त आता मी जे सांगतो ते व्यवस्थित ऐका. त्याच्यावरून आपल्याला या विलियमसन सिंथेसिस मध्ये आपण कधीच चुकणार नाही. काय बघा, जो तुम्ही अल्काइल हॅलाइड घेतात तो कसा पाहिजे? प्रायमरी. आणि जो तुम्ही अल्कोऑक्साइड घेतात तो कसा पाहिजे? टर्शियरी किंवा सेकंडरी. तर जास्त तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे. जर याचा विरुद्ध केलं तर एलिमिनेशन होणार आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. याचा विरुद्ध केलं तर काय होणार आहे? एलिमिनेशन होणार आहे. तर आता आपण ही मेथड संपली, दॅट इज विलियमसन्स सिंथेसिस मेथड. ओके, आजच्या लेक्चरची लास्ट मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल अँड डायझोमिथेन. फ्रॉम अल्कोहोल अँड डायझोमिथेन. आता अल्कोहोल सगळ्यांना माहिती आहे. मी इथं अल्कोहोल घेतो बघा, CH3OH मिथेनॉल. आता डायझोमिथेन म्हणजे काय? ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. डायझोमिथेन, मिथेनचा फॉर्म्युला काय असतो? CH4. आता मी लक्षात ठेवण्याची पद्धत सांगतो बरं का. मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. डायझो इज अनदर नेम फॉर नायट्रोजन. डायझो इज अनदर नेम फॉर नायट्रोजन. आणि नायट्रोजन असतो N2. मग इथं काय करायचं? आपण दोन हायड्रोजन्स काढायचे आणि N2 टाकायचं. म्हणजे काय फॉर्म्युला होऊ शकतो? CH2N2. बरोबर? मिथेन CH4 आहे, दोन हायड्रोजन काढले तर CH2 आणि त्या जागेवर काय टाकायचं? N2. म्हणजे डायझोमिथेनचा फॉर्म्युला काय? CH2N2 डायझो मिथेन. इथं आपण कॅटलिस्ट वापरणार आहे HbF4 आणि हिट करणार आहे. HbF4 काय म्हणायचं? फ्लोरोबोरिक ऍसिड. काय म्हणायचं याला? फ्लोरोबोरिक ऍसिड. तर बघा, हा इथला H आणि इथं CH2. आता नीट लक्ष द्यायचं. इथं CH2 इथला H काय होणार? CH3 आणि N2 गॅस काय जाईल? उडून जाईल. तर काय तयार होईल बघा? CH3OCH3 प्लस N2 झाला नाही इथं तयार. तर याचं नाव काय? आयपीसी मिथॉक्सी मिथेन, किंवा कॉमन नेम काय असणार याचा? डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथर. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, मी जर इथे घेतलं C2H5OH, CH2N2, HbF4 आणि इथून H, इथून CH2. समजलं? तर या रिएक्शनचं लिमिटेशन काय आहे बघा. लिमिटेशन काय आहे? का इथून CH2 आणि इथून H, इथून CH2 आणि इथून H, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला एका साइडला काय भेटेल? CH3 भेटणार आहे.
कसं बघा, मी तर C2H5 घेतलं, पण हा CH2 इथून काय जाणार प्रत्येक वेळेस, इथं CH2 इथं H, इथं CH2 इथं H, म्हणजे प्रत्येक वेळेस एका साईडला काय असणार आहे, CH3 च असणार. कसं बघा, इथून CH2 आणि इथून H, एका साईडला काय तयार होईल, CH3 च तयार होईल. मग काय लिमिटेशन आहे, ओनली मिथाइल ईथर कॅन बी प्रिपेअर्ड, only a methyl ether can be prepared. म्हणजे हा जो ROR आहे, एक साइडला कायमच काय येणार आहे, CH3 येणार आहे. हा R तुम्ही कोणताही घ्या, बघा मी इथं C2H5OH घेतलं तर एका साइडला C2H5 आलं, पण दुसऱ्या साइडला कंपल्सरी CH3 येणार. का बरं CH3 येणार, कारण इथून प्रत्येक वेळेस CH2 आणि अल्कोहलचा एक H, म्हणजे प्रत्येक वेळेस काय तयार होणार आहे, CH3 तयार होणार. समजलं. तुम्ही कोणताही अल्कोहल घ्या, मिथिल अल्कोहल घ्या, इथिल अल्कोहल घ्या, ब्युटिल अल्कोहल घ्या, पण एका साइडला ब्युटिल ग्रुप राहील, पण दुसऱ्या साइडला CH3 येणार, कारण CH2 आणि हा H, म्हणजे एका साइडला CH3 येणार. म्हणून दॅट इज अ ड्रॉबॅक, ओनली मिथाइल ईथर कॅन बी प्रिपेअर्ड. म्हणजे आपण या मेथडने हा इथर तयार करू शकत नाही. कोणता इथर, C2H5O C2H5, कारण याच्यात एका साइडला CH3 नाहीये आणि याच्यात कंपल्सरी एका साइडला CH3 येणारच. परत तुम्हाला सांगतो काय येणार, कारण प्रत्येक वेळेस इथून CH2 आणि इथून H, प्रत्येक वेळेस एका साइडला काय तयार होणार आहे, CH3 तयार होणार. म्हणजे हा इथर आपल्याला या मेथडने प्रिपेअर करू शकत नाही. सो दिस वॉज एव्हरीथिंग अबाउट इथर. हे 3 मेथडचे प्रिपरेशन इथरचे तुमच्या सिलेबसमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये बघितले आहे. सगळ्यांचे लिमिटेशन्स बघितले. लेक्चर समजलं नाही तर परत हे बघायचं. आणि आता एक लेक्चरमध्ये आपण इतर कंप्लीट करणार आहोत. पण बघा, टास्क 1च तुम्ही सबमिट केलेलं नाही अजून, आणि तुम्ही फक्त टास्कवर कॉन्सन्ट्रेशन नाही करायचं. मागं एक्सरसाइज दिली, ती एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची आणि त्याचे डाऊट्स मला पाठवायचे. पण रेग्युलरली फक्त काहीच जण मला डाऊट्स पाठवतात आणि हा व्हिडिओ बघितलं मला तुम्ही नोट्स पाठवायच्या आणि तुम्हाला एक्सरसाइज ही तुम्हाला सोडवायची. त्याच्यात डाऊट आला तर मी सोडवणार. एक्सरसाइजमध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत, ते कधी तुम्ही बघितले का? एखादं लेक्चर झाल्यानंतर त्याच्यावरचे क्वेश्चन्स असतात एक्सरसाइजमध्ये, ते सॉल्व्ह करायचे. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला 300-400 क्वेश्चन्स दिलेले असतात. तुम्ही टास्क सोडवत नाही तर ते एक्सरसाइज कधी सोडवायचे तुम्ही? मार्क्स जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक्सरसाइज कंपल्सरी सोडवायची. आणि मला तुमच्या पॅरेंट्सला फोन करायला लावू नका, कारण आता जर तुम्ही टास्क व्यवस्थित सबमिट केले नाही तर आज मी प्रत्येकाची इथं फोन करेल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्या याच्या नोटचा फोटो मला पाठवायचा आणि लगेच टास्क तर करायचीच आहे. तुम्ही साईड बाय साईड तुम्ही लगेच एक्सरसाइज बघून त्याच्यातले दररोज 50-1 क्वेश्चन सॉल्व्ह करत चालायचे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला चॅप्टरला 8-10 दिवस लागतात त्यावेळेस तुमचे सगळे क्वेश्चन्स काय होत जातात, कव्हर होत जातात. तर दररोजचं टार्गेट धरायचं, केमिस्ट्रीचे मी 50 क्वेश्चन दररोज सॉल्व्ह करलच. आणि जर क्वेश्चन सॉल्व्ह झाले नाही तर मी सरांना डाऊट विचारेल, तरच तुमचं प्रत्येक चॅप्टर काय होणार आहे, परफेक्ट होणार आहे. तर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.